वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. महाराज ज्ञानोबा माझा कोण्याही देशात, कोण्याही काळात, कोण्याही परिस्थितीत यावत मानव म्हणू शकतात ज्ञानोबा माझा. फक्त नाथच म्हटले असं नाही. सूर्य करोडो मैलाच्या परिघामधल्या प्रत्येकाला आपल्या समोर दिसतो. तर आपल्याला सूर्य आपला वाटतो, तो सगळ्याला आपला वाटण्याची किमिया त्या सूर्याच्या व्यापकत्वात आहे. कौटुंबिक व्यक्ती सगळ्यांना माझी वाटत नाही. त्याच्या माझेपणामध्ये तरतम भाव होतो. काही नातेवाईक सामान्य माझं म्हणतात आणि बाकीचे माणसं तर त्याला माझं म्हणतच नाहीत. ससीम माझेपणा आणि असीम माझेपणा हा माऊलींचा असीम माझेपणा आहे. जसं सूर्यप्रकाशाचं व्याप्ती सगळ्यांकरता माझेपणा जोडून देणारी आहे. सूर्याचा प्रकाश अर्ध्या पृथ्वीवर एका वेळेला माझेपणाचा संबंध घालून अनुभव देते आणि संपूर्ण पृथ्वीवर उरलेल्या अर्ध्या भागात सुद्धा त्या माझेपणाचा काही अंश असतोच, हे लक्षात ठेवा. उष्णता रूपानं दाहकता, प्रकाशकत्व, उष्णता, सूर्याचे अनेक अंग आहेत, हे आपण लक्षात ठेवा. एकच अंग नाही. आता जरी विरुद्ध बाजूला अंधार असला तरी सूर्याची उष्णता आहेच संबंध पृथ्वीवर, त्याच्यात काही फरक पडत नाही. एक अँगल, उष्णता रूपी अँगल असा आहे की पृथ्वीवरच्या सर्व लोकांना त्या उष्णतेनं व्याप्त केलेलं आहे. सूर्याची उष्णता जर पृथ्वीच्या वातावरणातून संपली तर आपला अच्युतम केशवम होईल, लक्षात ठेवा. तेव्हा उष्णता रूपानं, प्रकाश रूपानं जरी अर्ध्याच पृथ्वीवर सतत असला देव, तरी उष्णता रूपाने पूर्ण पृथ्वीवर तो आहे. तसं आळंदी परिसरातल्या वारकऱ्यांच्या समोर ज्ञानोबा प्रकाशक रूपानं आहे आणि आळंदीच्या पलीकडच्या ठिकाणी उष्णता रूपाने आहेत, हे लक्षात घ्या. त्यांची व्यापकता सगळीकडे आहे, त्याच्यात काही फरक नाही. तर उष्णता रूपानं त्याची जी व्यापकता आहे, म्हणून माऊली फक्त त्यांच्याजवळ येणाऱ्या करताच बोलतात आणि माझेपणा ठेवतात असं नाही. जे येत नाहीत त्यांच्याकरताही माझेपणा आहे. दुरितांचे तिमिर जाओ, जे खळांची व्यंकटी सांडो. हे खळ म्हणजे येणाऱ्यात आहेत का न येणाऱ्यात आहेत. दुरित खळ म्हणजे जे कधीची कडची वाट सुद्धा पाहत नाही. त्यांच्याबद्दल सुद्धा महाराजांची आत्मीयता आहे, लक्षात घ्या. तर नाथांच्या ज्ञानोबा माझा म्हणण्याचा जो भाव आहे, तर ते ज्ञानोबा सूर्यासारखे आहेत असं आहे. म्हणजे भागवतामध्ये सिद्ध गुरुपंथाला नुसतं सूर्य नाही म्हटलं, कोटी सूर्य समप्रभ असं म्हटलंय. गुरुशिष्य परंपरेमध्ये सूतजींनी ज्या वेळेला सूतजींबद्दल शौनकाजी प्रार्थना करतात, त्यावेळेला अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्याही कथासारम मम कर्णरसायनम. तर एक कोटी ही सुद्धा उपमा, एक सूर्य सुद्धा उपमा कमी वाटली म्हणून कोटी सूर्य समप्रभ. तर हे कैवल्याचा पुतळा जो आहे ना, हा कोटी सूर्य समप्रभ सारखा आहे. केवळ एका सूर्याचा दृष्टांत सुद्धा कमी पडेल.
सूर्याचा दृष्टांत अपुरा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या ठिकाणी असे अनंत सूर्य आहेत आणि या अनंत सूर्यामध्ये यनादित्यगतम तेजो जगद्भासयते किलम यश्चंद्रवसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. या सूर्याला, या सुट्या सुट्या सूर्याला ज्याच्याकडून शक्ती मिळते ते परब्रह्म आणि तेच परब्रह्म माऊली आहे. म्हणून कोटी सूर्य समप्रभ. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. वंशी विभूषितकरान्नवनीरराभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. इंद्रायणी मात की जय. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करून आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांगाभिवादन करून या पवित्र क्षेत्रामधली स्थानाधिष्ठित प्रधान शक्ती साधकांचे मायबाप संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांगाभिवादन करून ज्या पवित्र इंद्रायणीच्या तीरावर आपण बसलेलो आहोत त्या इंद्रायणी मातेला साष्टांगाभिवादन करून उपस्थित सर्व वारकरी बंधूंबद्दल सद्भाव प्रकट करून या स्थानावर भगवत इच्छेनं इंद्रायणीच्या इच्छेनं आणि ज्या समाधी स्थानाने हा परिसर पवित्र आहे त्या जोग महाराजांच्या इच्छेनं यावर्षी 3 दिवसाचा हा ज्ञानसत्र महोत्सव आपण आज सुरू करत आहोत. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये उद्याचा परमपवित्र दिवस ज्ञानेश्वर महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि तोही आपल्या या 3 दिवसामध्ये येतोय. तेव्हा या इंद्रायणीच्या तीरावर आपण महाराजांचे गुणगान गाणार आहोत. महाराजांची वाणी, महाराजांबद्दलची वाणी ही महाराजा समान आहे, माऊली समान आहे. संत देहाच्या पश्चात वाणी रूपानं अवतीर्ण होत असतात.
आणि म्हणून या वाणीचा आदर केंद्रस्थानी ठेवून ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार एकनाथ महाराज, आपल्या संप्रदायाची श्रद्धा आहे नामयाचा तुका आणि ज्ञानियाचा एका. तर एकनाथ महाराजांनी महाराजांचं केलेल्या वर्णनाच्या एका अभंगाच्या आधारात जाता जाता काही पवित्र शब्दांनी माणिक माऊलींच्या चरित्राचाही थोडाफार स्पर्श करत करत आपण ही 3 दिवस सेवा करणार आहोत. तेव्हा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. या सर्व संतांना ज्ञानेश्वर महाराज कसे दिसत होते, या ज्ञानेश्वरांचं यथार्थ वर्णन साक्षात्कारी सिद्धसंत, ज्यांना संप्रदायाचा खांब म्हटलं जातं, जनार्दन एकनाथ खांब दिलासे भागवत, अशा नाथांच्या भाषेत आपण थोडं थोडं चिंतन करत चरित्र स्पर्श करणार आहोत. चरित्राच्या अधिष्ठानाकरता घेतलेला हा नाथांचा अभंग आहे, जो आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा वर्णन करत असताना सगळे वारकरी या अभंगाचं चिंतन करत असतात. तर नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज कोण आहे याविषयी चर्चा सांगतायत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. या अभंगातलं सगळ्यात मोठा मुद्दा आहे, पुनरुक्तीनं प्रत्येक वेळेला आलेला, तो आहे ज्ञानोबा माझा. ते एका आत्मीयतेतून हे केलेलं वर्णन आहे. माझेपणानं महाराज ज्ञानोबारायांनी आपल्या सगळ्याला माझेपण आधीच जोडले. जसं भगवद्गीतेमध्ये भगवंतानी जीवाशी माझेपण पहिलंच जोडलेलं आहे. बेमान जीव देवाशी माझेपण जोडत नाही. संत झाल्यावर ते जोडत असतात, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाची. देव मात्र म्हणतात ममैव अंशो जीव लोके, तर जीव माझा आहे, मम एव अंशः. तसं संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊली या पदवीतच सगळ्यांशी आत्मीयता जोडलेली आहे. तेव्हा एका बाजूने त्यांनी आपल्या सगळ्यांशी आत्मीयता जोडली म्हणून आपल्याला एवढ्या कलीच्या विरोधी संस्कारातून इथपर्यंत आणतात माझेपणानं. मुलगा दुसरीकडे जायला लागला तर आई जशी ओढून आपल्या मुलाला खेचून घेते, तसं साधारणपणे सत्वगुण ज्यांच्यामध्ये प्रविष्ट आहे या घोर कलियुगात सुद्धा, ती सत्वगुण प्रविष्टित माणसं रजोगुण तमगुणाकडे जाऊ नये म्हणून जशी आई आपल्या लेकराला ओढून घेते बाजूला जाऊ लागलं तर, तसं ज्ञानेश्वर महाराज या हजारो भाविकांना आपल्याकडं ओढून घेतात. देव सुद्धा ओढून घेतात. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, उभा रोनी बाहे विठो पालवीत आहे, दासा मीची साहे मुखे बोले आपुल्या. तर या पद्धतीनं माऊलींचं अंतःकरण आपल्याकरता खूप कळवळतं. त्याच्यातून जगाच्या परिस्थितीच्या विरोधी प्रवाहाच्या काळाकडे ज्यांचं खरं लक्ष आहे त्या निरीक्षकांना या माऊलींचं कार्य कळतं. माझा म्हणणारे जे नाथ महाराज आहेत त्यांना या माऊलीचे अनेक पैलू कळालेले आहेत.
कर्मणा जायते जंतुवाला हा मानव नाही, त्रिविर्गुणमयेर भावीवाला हा मानव नाही, तर निर्दोष केवळ ब्रह्म, कैवल्याचा पुतळा, केवळ ब्रह्म ज्याला म्हणतात, थोडाही त्याच्यामध्ये फरक न होता असं हे परब्रह्म आपल्या करता आलेलं आहे. जसं पांडुरंगाच्या रूपानं पंढरपूरला पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का, तसं कैवल्याचा पुतळा शब्दाचा अर्थ हे साक्षात परब्रह्म या ठिकाणी उतरलेलं आहे. आपण जर तीर्थावळीचे अभंग वाचले तर हे उतरणार इथं हे कितीतरी आधी भगवान शंकरांनी प्रगट केलेलं होतं. आकाश मार्गानं भगवान शंकर पार्वती जात असताना या ठिकाणी भगवान शंकर उतरले आणि गडबडा लोळले असं वर्णन आहे. का लोळले? या ठिकाणी माझं परब्रह्म, माझा लाडका महाविष्णूचा अवतार इथं प्रगट होणार आहे. इथं येण्यापूर्वीच आपल्याला भगवान शंकरांनी या अवताराचा महिमा संकेत केलेला आहे आणि नामदेवरायांनी त्याचा उल्लेख आपल्यापणच तीर्थावळीच्या अभंगामध्ये, समाधीच्या अभंगामध्ये, या सगळ्यामध्ये त्याचं वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपानं आलेलं आहे, केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्या साधकांची माऊलींबद्दलची श्रद्धा, निवृत्तीनाथ साक्षात शिव आहेत आणि माऊली साक्षात महाविष्णू आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तिथं सुद्धा माझा शब्द आलाय बरं का, हे लक्षात घ्या. आणि इथं तर प्रत्येक चरणात, 7 चरणामध्ये ज्ञानोबा माझा, या चौतुकीचं सगळे प्रत्येक चरण ज्ञानोबा माझा या शब्दाने संपलेलं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, महाराज ज्ञानोबा माझा कोण्याही देशात, कोण्याही कालात, कोण्याही परिस्थितीत यावत मानव म्हणू शकतात ज्ञानोबा माझा, फक्त नाथच म्हटले असं नाही. सूर्य करोडो मैलाच्या परिघामधल्या प्रत्येकाला आपल्या समोर दिसतो, तर आपल्याला सूर्य आपला वाटतो, तो सगळ्याला आपला वाटण्याची किमिया त्या सूर्याच्या व्यापकत्वात आहे. कौटुंबिक व्यक्ती सगळ्यांना माझी वाटत नाही, त्याच्या माझेपणामध्ये तरतम भाव होतो. काही नातेवाईक सामान्य माझं म्हणतात आणि बाकीचे माणसं तर त्याला माझं म्हणतच नाहीत. ससीम माझेपणा आणि असीम माझेपणा हा माऊलींचा असीम माझेपणा आहे. जसं सूर्यप्रकाशाचं व्याप्ती सगळ्यांकरता माझेपणा जोडून देणारी आहे. सूर्याचा प्रकाश अर्ध्या पृथ्वीवर एका वेळेला माझेपणाचा संबंध घालून अनुभव देते आणि संपूर्ण पृथ्वीवर उरलेल्या अर्ध्या भागात सुद्धा त्या माझेपणाचा काही अंश असतोच, हे लक्षात ठेवा. उष्णता रूपानं, दाहकता, प्रकाशकत्व, उष्णता, सूर्याचे अनेक अंग आहेत, हे आपण लक्षात ठेवा. एकच अंग नाही. आता जरी विरुद्ध बाजूला अंधार असला तरी सूर्याची उष्णता आहेच संबंध पृथ्वीवर, त्याच्यात काही फरक पडत नाही. एक अँगल, उष्णता रूपी अँगल असा आहे की पृथ्वीवरच्या सर्व लोकांना त्या उष्णतेनं व्याप्त केलेलं आहे. सूर्याची उष्णता जर पृथ्वीच्या वातावरणातून संपली
तर आपला अच्युतम केशवम होईल, लक्षात ठेवा. तेव्हा उष्णता रूपानं, प्रकाश रूपानं जरी अर्ध्याच पृथ्वीवर सतत असला देव, तरी उष्णता रूपाने पूर्ण पृथ्वीवर तो आहे. तसं आळंदी परिसरातल्या वारकऱ्यांच्या समोर ज्ञानोबा प्रकाशक रूपानं आहे, आणि आळंदीच्या पलीकडच्या ठिकाणी उष्णता रूपाने आहेत. हे लक्षात घ्या. त्यांची व्यापकता सगळीकडे आहे, त्याच्यात काही फरक नाही. तर उष्णता रूपानं त्याची जी व्यापकता आहे, म्हणून माऊली फक्त त्यांच्याजवळ येणाऱ्या करताच बोलतात आणि माझेपणा ठेवतात असं नाही. जे येत नाहीत त्यांच्याकरताही माझेपणा आहे. दुरितांचे तिमिर जाओ, जे खळांची व्यंकटी सांडो. हे खळ म्हणजे येणाऱ्यात आहेत का न येणाऱ्यात आहेत? दुरीत खळ म्हणजे जे कधीची कडची वाट सुद्धा पाहत नाही. त्यांच्याबद्दल सुद्धा महाराजांची आत्मीयता आहे, लक्षात घ्या. तर नाथांच्या ज्ञानोबा माझा म्हणण्याचा जो भाव आहे, तर ते ज्ञानोबा सूर्यासारखे आहेत असं आहे. म्हणजे भागवतामध्ये सिद्ध गुरुपंथाला नुसतं सूर्य नाही म्हटलं, कोटी सूर्य समप्रभ असं म्हटलंय. गुरुशिष्य परंपरेमध्ये सूतजींनी ज्या वेळेला सूतजींबद्दल शौनकाची प्रार्थना करतात, त्यावेळेला अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्याही कथासारम मम कर्णरसायनम. तर एक कोटी ही सुद्धा उपमा, एक सूर्य सुद्धा उपमा कमी वाटली म्हणून कोटी सूर्य समप्रभ. तर हे कैवल्याचा पुतळा जो आहे ना, हा कोटी सूर्य समप्रभ सारखा आहे. केवळ एका सूर्याचा दृष्टांत सुद्धा कमी पडेल. सूर्याचा दृष्टांत अपुरा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या ठिकाणी असे अनंत सूर्य आहेत, आणि या अनंत सूर्यामध्ये यनादित्यगतम तेजो जगद्भासयते किलम यश्चंद्रवसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. या सूर्याला, या सुट्या सुट्या सूर्याला ज्याच्याकडून शक्ती मिळते ते परब्रह्म, आणि तेच परब्रह्म माऊली आहे. म्हणून कोटी सूर्य समप्रभ. लक्षात घ्या, एवढा माऊलींचा अधिकार आहे. महाराज या एकाच जागेवर जरी असले तरी एकाच जागेवर असताना सुद्धा ते सर्व व्यापक आहेत. त्यांची धारणा, त्यांचा देव विश्वात्मके देवे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. अशी ताकद आहे महाराज ती. ते विश्वची माझे घर म्हणणारे हे कोटी सूर्य समप्रभ. लक्षात घ्या. तेव्हा हा त्यांचा माझेपणा आपल्याला त्यांच्याशी माझेपणा जोडण्यामध्ये काय लाभ आहे, हे आपल्याशी माझे होतील की नाही, व्यवहारातल्या कोणीही जीवाबाबतीत शंका येईल, पण माऊलीबद्दल शंकाच नाही. सूर्य माझ्यात मी आहे तिथं मला प्रकाश देईल का नाही, ही जशी शंकाच नाही. हा प्रश्नच गेला वाया. तसं ज्ञानेश्वर महाराज इतके मोठे ते माझ्याशी माझेपणा जोडतील का, हा प्रश्नच गेला वाया. भगवंताची जशी शक्ती आहे ना, ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम. पण महाराज देवाजवळ तरी थोडा ससीम कायदा आहे, ये यथा माम. माऊलींजवळ तसं सुद्धा नाही. तू माझ्याशी जोड किंवा नको जोडू, भलतिया भावे शरण जाता बेटी, पडतसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी पाय वंदित असे. उलट
महाराज माऊलीचं प्रेम आणि मित्राचं प्रेम. मित्राच्या प्रेमात कायदा आहे, समानशीले व्यसनेषु सख्यम. पण माऊलीच्या प्रेमामध्ये वन वे ट्रॅफिक. तर माऊलीचं अंतःकरण तुम्ही त्याच्या बदल्यात त्यांच्याशी प्रेम केलं नाही तरी त्याचंच नाव माऊली. पोरग लाथा मारत तरी आई त्याला जवळ घेते, त्याचंच नाव माऊली. लक्षात घ्या. प्रेम करणाऱ्यावर प्रेम करणं हे सख्य भावात आहे, माधुर्य भावात आहे. पण वात्सल्य भावातला कायदा वेगळा आहे. बदल्यामध्ये तुम्ही प्रेम नाही केलं तरी तुमच्यावर प्रेम करणं याला वात्सल्य भाव म्हणतात. आणि हा माऊलींचा वात्सल्य भाव आहे. तुम्ही प्रेम केलं नाही तरी प्रेम करणं. म्हणून माऊली केवळ प्रेमाचाच अवतार आहे महाराज. प्रेम दान करण्याकरता हे परब्रह्म प्रेम वितरण करण्याकरताच या पृथ्वीवर अवतरित झालेलं आहे. आणि असं प्रेम वितरण करणाऱ्या माऊलींच्या सानिध्यामध्ये महाराज आपण तर विशेष भाग्यवान. प्रेम अनेक प्रकारचे असतात. दृष्टीप्रेम असतं, कळकळीचं प्रेम असतं, आठवणीचं प्रेम असतं. आणि तुम्हाला तृप्त करण्याकरता स्तनाला लावल्यानंतर स्तनातून प्रेम पाना देणारं प्रेम असतं. आपण आळंदीत आलेली माणसं म्हणजे स्तनाला भिडलेली माणसं समजावी. आई सगळीच गोड, पण पोट भरायचं असेल तर आईच्या केसाला तोंड लावून पोट नाही भरणार. आईच्या स्तनाला भिडावं लागेल. म्हणून खरी भूक भागवायची असेल इथं यावं लागेल. एक दृष्टीप्रेम असतं. पोरगं खेळत असतं, आई जांबून त्याच्याकडे पडतंय का काय, न पडतंय का काय असं पाहत असते. असं दृष्टीप्रेम आहे. इथं न येणाऱ्या समाजावर माऊलींचं दृष्टीप्रेम आहे. कळकळीची इच्छा आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे व्रती वाढो, हे दृष्टीप्रेम आहे. आणि इथं त्यांच्या अनुकूल येऊन वारी करून त्यांच्यावर प्रेम करणारे जे आपापसात प्रेम करणारे जे आहेत, अति जवळ आलं ही मंडळी झटा देणारे बरं का. तानयाचे लागता झटे आणि तेने अधिकची पाना फुटे. तर ही आपली मंडळी म्हणजे झटका द्यायला स्तनाजवळ आलेली मंडळी. असं आहे. मग जे स्तनाजवळ नाहीत त्यांच्यावर सुद्धा ज्याला प्रेम करता येतं, तर भुकेच्या अपेक्षेनं जे स्तनाजवळ आले त्यांच्यावर प्रेम करणार नाही तर काय करील? दुसरं काही करणारच नाही, प्रेमच करील फक्त. असं आहे. आणि या प्रेमदानाकरता हे परब्रह्म सुहृदम सर्वभूतानाम असणारं परब्रह्म या रूपानं प्रेमपाना देण्याकरता प्रगट झालेला आहे. संतांचा जन्म होत नसतो, माणसाचा जन्म होतो. कर्मणा जायते जंतू. लक्षात घ्या. माणसांचा जन्म होत असतो, माणसांचं जन्म मरण असतं. संत आणि परमात्मा जेव्हा अवतार घेतात, अवताराचं वर्णन तुळशीदासांनी केलं. निज इच्छा निर्मित तनू माया गुणगोपार. निज इच्छा निर्मित तनू. आपल्या इच्छेनं, म्हणून सोप्या भाषेत सांगतात, जीवाला यावं लागतं. संत येत असतात. कर्मानुसार जीवाला यावं लागतं. पाप पुण्याची गाठोडी घेऊन त्या परिस्थितीमध्ये. आणि संत आपल्या इच्छेनं येत असतात. असा दोन्हीतला फरक आहे. तर जगत उद्धाराकरता यांना पाठवलं. लक्षात घ्या. देशकाल परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवतार होत असतात. अवतार प्रकार खूप आहेत. पूर्णावतार, पूर्णतम अवतार, अंशावतार, अंशावतार, प्रगवेश अवतार
आवेश अवतार, तिकडं जर घुसलो तर जास्त वेळ जाईल. फक्त यादी दिली तुम्हाला, कारण त्या सगळ्याचा विस्तार म्हटलं की आपल्या मूळ मुद्द्याला थोडीशी बगल बसेल. तर अवताराचे अनेक प्रकार आहेत. तर हा जगत उद्धार करण्याकरता हे अवतार, आपण यांची श्रद्धा आपली माऊलींची अवतार म्हणून आहे. महाविष्णूचा अवतार शब्द वापरतो, सगळा माझा ज्ञानेश्वर. तर तो हे जे वर्णन केलंय, तर याच पद्धतीचं माऊलीच्या बद्दल नाथ महाराज वर्णन करतात की कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. भूतळ खाली आहे आणि ब्रह्मलोक, गोलोक, साकेत धाम हे सगळं वर आहे. तर तो वरून खाली येणं म्हणजे अवतरण. अवतरण म्हणजे खाली येणं. साधा अवतरण शब्दाचा अर्थ आहे, अवतार शब्द कोणाला म्हणतात? ऊर्ध्वगतीला असतात, ऊर्ध्व लोकात राहतात, ते जेव्हा कार्याकरता खाली येतात तेव्हा अवतार होत असतो. ते परब्रह्मीचे ठसे, ते साक्षात परब्रह्म आहे. जसं पुंडलिकच्या भेटी करता हे खाली आलं साक्षात परब्रह्म, परब्रह्म आलेगा, तसं या जीवांचा उद्धार करण्याकरता या कलियुगामध्ये हे परब्रह्म अवतरलं, खाली आलं. म्हणून त्या परब्रह्म वाचक शब्द आहे कैवल्याचा पुतळा. आणि भूतळा प्रगट झाला म्हणजे अवतरण झालं. प्रगटला भूतळा. जसं असलेलं तत्व, जे सर्वव्यापक सगुण निराकार तत्व जे असतं, महाराज आपल्या या पंचमहाभूतामध्ये 3 भूत सगुण साकार आणि 2 भूत सगुण निराकार. तर सगुण निराकार भूत नेहमी इंद्रिय गोचर नाहीत, आकाश आणि वायू. आणि या 3 सगुण साकार भूतामधलं एक असं व्यापक आहे, अग्नी हे भूत. हे प्रगट होतं आणि लुप्त होतं, कधी सगुण साकार कधी सगुण निराकार. उष्णता रूपानं ते सगळीकडे सतत आहे आणि ज्योती रूपानं ते कधी कधी त्याच्यातून प्रगट होतं. देवसर्ग जे असतात ना, तर या देवसर्गाला अग्नितत्व प्रधान आहे. देवांचे देह या सृष्टीमध्ये पृथ्वी प्रधान, जलप्रधान देहाच्या नंतर देवसर्ग हा अग्नितत्व प्रधान आहे. आणि अग्नितत्व प्रधान असणारा देवसर्गामध्ये दोन्ही प्रकार होतात. भक्ताच्या इच्छेकरता ते दृश्यही होतात आणि इतर वेळेला ते अदृश्य रूपाने सर्व व्यापकतेमध्ये अवतरण असतं. तर कार्याची जेव्हा गरज असते तेव्हा अग्नी प्रगट होतो. अंधाराला असं प्रगट नाही करता येत. जे आहे रूपाचं तत्व आहे ते प्रगट करता येतं, नाही रूपाचं तत्व कधी प्रगट नाही करता येत. अंधार ही वस्तूच नाही. काडी ओढल्यावर असं एवढासा आकाराचा सुद्धा उजेड निर्माण करता येतो. तशी अशी एखादी प्रक्रिया दाखवा, एवढा एवढा अंधार निर्माण झाला. तर जे नाही ते कधी प्रगट होत नाही. जे सदा सर्वदा आहे त्याला दृग्गोचर प्रगट करता येतं. तर ही संत शक्ती, ईश्वर शक्ती, देवता शक्ती ही अग्नितत्व प्रधानते प्रमाण असल्यामुळं ती पाहिजे त्यावेळेला प्रगट होते आणि पाहिजे त्यावेळेला ते लीन होते. जसं ज्योती, कापुराची ज्योती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैशी. तर समाधी म्हणजे काय आहे? ठाईच समाप्ती झाली जैशी. पण उष्णता रूपाची शक्ती त्या ठिकाणची कधीच नाहीशी होत नाही. आणि म्हणूनच दुसऱ्या वेळेला सुद्धा आहे त्या ठिकाणाहून परत ती उष्णता प्रगट करता येते.
असलेली उष्णता प्रगट होत असते, नसलेली नाही. म्हणून सर्वव्यापक असणारे माऊली जगताच्या कल्याणाकरता हा अवतार धारण केला. कोणाकरता केला? विशेषत्वानं चेतन जीवांवर प्रेम करण्याकरता केला. चैतन्याचा जिव्हाळा. या चेतन जीवांना आपल्यामध्ये मिळवण्याची इच्छा ठेवून भगवान जसं यावत जीवाला शेवटी आपल्याकडे ओढू इच्छितात, तसं हा प्रेमावतार सगळ्या चेतनावर प्रेम ठेवून चेतनावर प्रेम करण्याकरताच हा अवतार झालेला आहे. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तर जिव्हाळा व्यवहार कशात आहे? हा जो जिव्हाळा व्यवहार आहे ना, याच्यामध्येच तुका म्हणे तूची खेळे दोही ठाई. हे कल्पित द्वैत निर्माण करून हे जे एक रूपानं असणारं चैतन्य आहे, पण आवरणानं ते भगवंतापासून बाजूला झालेलं आहे, अशा अज्ञानी जीवांचं आवरण काढून त्यांना आपल्या मूळ चैतन्यामध्ये मिळवण्याकरता हा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा असा आहे. तेव्हा ज्ञानोबा माझा हे नाथ महाराज त्या ज्ञानेश्वर महाराजांचं तात्विक वर्णन पहिल्या चरणात करतात. आता अवतार कालातलं वर्णन दुसऱ्या चरणात सुरू करतात. साधकांचा मायबाप. हे ज्ञानेश्वर महाराजांचे 7 चरणात 7 प्रकारची वर्णन आहेत. चमत्कार प्रकारची वर्णन आहेत, साधकीय प्रकारचं वर्णन आहे, तात्विक प्रकारचं वर्णन आहे. हे पहिलं चरण म्हणजे तात्विक प्रकाराचं वर्णन आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, हे तात्विक वर्णन. आता साधकीय वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्याकरता कोणत्या नात्यानं या ठिकाणी कार्य करतात त्याचा विचार नाथ महाराजांनी सांगितला. साधकांचा मायबाप. महाराज एकत्र शब्द वापरलाय. केवळ माय म्हटलं नाही, केवळ बाप म्हटलं नाही, एकत्र शब्द वापरला. बऱ्याच वेळेला संत भूमिकेमध्ये एकत्र शब्द वापरला जातो. तुम्ही संत मायबाप कृपावंत, एकत्र शब्द वापरला. आमचे रामसुखदासजी महाराज सांगायचे की अरे प्रकृती रूपी देह निर्माण करायला 2 लागतात, पण ते परब्रह्म चैतन्य अंशरूप झाल्यावर त्या अंशाशी संबंध जोडताना दोन्ही एकच. मम एव अंशः. देह दोघांमधून तयार होतो. मातेचं रजत आणि वीर्य पुरुषाचं, या दोन्ही मिळून हा प्रकृतीचा देह तयार होतो. पण चैतन्याचा अंश केवळ एकट्याचाच आहे, म्हणून मम एव अंशः म्हटलं. दोन्ही भूमिका एकच. म्हणून तुका म्हणे तूची खेळे दोही ठाई. अध्यात्म लेवलमध्ये फक्त अध्यात्माच व्यवहारात एकच आई आणि एकच बाप होऊ शकत नाही. जो बाप असतो ती आई होऊ शकत नाही, जी आई असते ती बाप होऊ शकत नाही. कदाचित प्रसंगात बापाला आईची भूमिका निभावी लागते. बालपणी त्या खरं पोरं गेलं तर आई गेली माय गेली तर बापाला दोन्ही भूमिका बाजवाव्या लागतात. पण तपशिलामध्ये आई कधी बाप होत नाही, बाप कधी आई होत नाही. पण हे अध्यात्मात घडू शकतं. कारण चैतन्य म्हणजे पंचीकरण नाही आहे, देह म्हणजे पंचीकरण आहे, 5चं मिश्रण आहे. त्यामुळे त्याला दोघांची गरज लागते, लक्षात घ्या. पण चैतन्य एकमेव अद्वितीयम असल्यामुळं त्या दोन्ही भूमिका एकाच ठिकाणाहून प्रगट होतात. तर साधकांचा मायबाप म्हणण्यामध्ये देवानी जसं जीवाशी नातं मम एव अंशा जोडलंय, तसं माऊलीने सगळ्या जीवाच्या चैतन्यत्वामध्ये दोन्ही नातं एकत्र जोडलंय. म्हणून साधकांचा मायबाप शब्द वापर. एकत्र. नुसतं माय नाही, बाप. जसं एखाद्या कार्यामध्ये शास्त्रीय भाषेत वर्णन केलं जातं, एखाद्या कार्याचं उपादान कारण आणि एखाद्या कार्याचं निमित्त कारण. पण देवाबद्दल जगताचा कार्यकारण भाव लावताना सांगितलं परमात्मा जगताचा अभिन्न निमित्तोपादान कारण. दोन्ही एकच. आणि
आणि जगातले एक दृष्टांत त्याला दिला. हा कोळी असतो की नाही, कोळी तो जाळं करतो, तर त्या जाळ्याचा पदार्थ सुद्धा त्याच्यातूनच निघतो आणि जाळ्याचा करताही तोच असतो. म्हणून अभिन्न निमित्तोपादान कारणाकरता श्रीमद भागवताच्या 24 गुरुमध्ये या कोळ्याचा दृष्टांत दिलेला आहे. तर जगाचं जसं अभिन्न निमित्तोपादान कारण परमात्मा आहे, तसं आपल्या अध्यात्माचं जीवाचं कल्याण करण्याचं अभिन्न निमित्तोपादान कारण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. असं लक्षात घ्यायचं बघा. वेगळं निमित्त वेगळं नाही ना, उपादान वेगळं नाही, दोन नाहीच, दोन्ही एकच, अभिन्न निमित्तोपादान कारण. लक्षात घ्या. आणि या अभिन्न निमित्तोपादान शब्दाकरताच माऊलीने हा शब्द वापरलाय, साधकांचा मायबाप. मायबाप शब्द वापरला. तर या मायबापाचा संबंध केवळ नुसतं दर्शन, दर्शने हरे ताप. साधकांमधला सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे त्रिविध ताप. आणि हा पहिला प्रतिबंध दूर करण्याचं काम या माऊलींचं केवळ दर्शन. हा साधकांचा मायबाप याच्या दर्शनानं, दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरधा, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तेव्हा हरे ताप, ज्या त्रिविध तापाची निवृत्ती दुसऱ्या कोणत्याही जगातल्या साधनानं होत नाही. एखादा ताप तात्पुरता एखाद्या भौतिक प्रयोगानं कमी करता येतो, पण संतांच्या बाबतीत त्रिविध ताप नाहीच होत. म्हणून दर्शने हरे ताप, समन्वयात्मक हरे ताप शब्द. एकच ताप नाही, सर्व ताप. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची. लक्षात घ्या. तर भौतिक तापातले सगळे अंग दर्शने हरे ताप. आणि त्यांचा संबंध कसा आहे, तर तुमच्यामध्ये असलेले जे चैतन्य आहे तेच चैतन्य त्यांच्याच रूपानं तुमच्यामध्ये सर्वाभूती सुखरूप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा.